प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार बघा होलिका अष्टक जे 24 तारखेपासून म्हणजे 24 फेब्रुवारीपासून तर 3 मार्चपर्यंत आहे। ही होलिका अष्टक म्हणजे होळी येण्याच्या 8 दिवस अगोदर आपल्याला अशा काही गोष्टी करायच्या नाही ज्या आपल्या मुलांना तुम्हाला सांगायचं आहे। जे घरातले आई वडील आहे, मोठे आहे, तुमचे लहान मुलं असतील, मोठे मुलं असतील, प्रत्येक आईला आपला मुलगा आवडत असतो आणि प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपल्या मुलाचं संरक्षण व्हावं। त्याच्यासाठी आज मी तुम्हाला सांगणार आहे की होलिका अष्टक जे 24 तारखेपासून 24 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे तर 3 मार्चपर्यंत आहे। ते ह्या काळामध्ये आपल्याला अशा काही गोष्टी करायच्या नाही। तुमचे लहान मुलं असतील, बाहेर जात असतील तर ह्या संध्याकाळच्या टायमाला 7-7:30 नंतर त्यांना बाहेर जाऊ देऊ नका। कारण की ह्या काळामध्ये तंत्र मंत्र जे भूत पिशाच कोणी नजरी म्हणजे बाहेरील बाधा तुमच्याबद्दल कोणाला चांगलं वाटत नसेल किंवा तुमच्याबद्दल खूप त्याच्या मनामध्ये वाईट विचार असतील पण ते दाखवत नसेल तर तुम्ही तुमच्या मुलांना बाहेर पाठवू नका। तुम्हाला शक्य नसेल मुलांना बाहेर म्हणजे पाठवावंच लागत असेल तर तुम्ही स्वतः त्याच्यासोबत जा, पण आपल्या मुलांना एकटं बाहेर पाठवू नका। हे होलिका अष्टक जे असतं ते खूप खतरनाक असतं। तंत्रमंत्रची लोकं असतात ती खूप लवकर आपल्यावर त्याचा बंधन घालतात, नजरबाधा करतात, आपलं त्याच्यापासून खूप वाईट होतं। तर दुसरं म्हणजे जर तुमच्या मुलांना सांगून द्यायचं की कोणी बाहेर तुम्हाला पांढऱ्या कलरची वस्तू दिली किंवा मिठाई दिली तर ती खाऊ नका आणि घेऊ सुद्धा नका। याच्याने सुद्धा तुमच्या मुलांना तंत्रबाधा म्हणजे होऊ शकतं। तंत्रमंत्र जी विद्या असते ती खूप पॉवरफुल असते, ती लगेच आपल्याला होत असते। त्यामुळे कोणाचे कपडे घालू नका। तुम्ही स्त्री असणार, तुमचे जे लहान मुलं असतील तर त्यांचे कपडे रात्रीच्या टायमाला सुद्धा आपल्याला बाहेर घालायचे नाही। तुम्ही घरात टाका, दुसऱ्या दिवशी सकाळी टाका लागल्यास, पण आपल्याला रात्रीच्या टायमाला सुद्धा आपल्या मुलांचे कपडे किंवा आपले कपडे बाहेर वाळू घालायचे नाही। ह्या काळामध्ये ह्या 8 दिवसामध्ये खूप खतरनाक आणि खूप आपल्याला सावधगिरी बाळगायची आहे। या 8 दिवसामध्ये बघा, कोणी स्त्री असेल जास्त परफ्यूम मारू नका, पुरुष असतील तरी सुद्धा जास्त परफ्यूम मारू नका। जे एकदम त्याचा उग्र वास आहे तसा परफ्यूम मारायचा नाही, केस मोकळे सोडायचे नाही आणि संध्याकाळच्या टायमाला कोणाच्या घरी जाऊ नका। कारण की कोणाच्या मनात काय आहे ते आपल्याला माहीत नाही आणि ते तंत्रमंत्र आपल्यावर सुद्धा होऊ शकतात। त्यामुळे होलिका अष्टक आहे, त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला खूप पाळायच्या आहे। माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।